ही दे की मला. आ टाकणार नाही ना आता आम्ही जी बोलतोय ती कॅन्सल मी डिलीट करून टाकणार आहे तुम्ही कसं नाही लागले मग येणार आहे का हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. तर आज ना बुधवार आहे तर उद्या गुरुवार अमावस्या आणि परवापासून मार्गशीर्ष महिना सुरू होतोय. तर मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवार पण असतात नेहमीचेच असतात. मला वाटतं मी शाळेत होते तेव्हापासूनच करते हे गुरुवार 8वी 9वी पासूनच. आई करायची तर तिच्यासोबत आम्ही पण उपवास करायचो. आणि आम्ही आता संध्याकाळचं थोडंसं आता ह्यानं काय वेट कमी होणार नाही काही नाही फक्त हेल्दी वॉकिंग आहे त्यात गप्पात जास्त आहेत. पण सकाळची कशी थंडी भरपूर आहे त्यामुळं आमचे एक्सरसाइज किंवा वॉकिंग होतं ते काहीच होत नाही. आणि सगळ्याजण ह्यातच खुश आहे की कुणाचंच वजन कमी होत नाही. सगळ्यांचंच थंडीमुळं थोडंफार वाढलेलंच आहे. सगळ्या एकाच रेंजमध्ये आलेलं आहे. तर म्हटलं ठीक आहे जाऊ द्यात थंडी कमी झाल्यानंतर आपण प्रॉपर डाएट करू. हे प्रत्येक सीझनमध्ये चालूच आहे. बरं असू द्यात. आज ना हरभऱ्याची भाजी केलेली अशा पद्धतीने ही भाजी छान लागते. आता ही भाजी सासूबाईंनी शेतातून आणून पण भरपूर दिवस झालं आणलेली त्यावेळी पण केलेली पण त्यावेळेस काय व्हिडिओ मी शूट घेतलेलं नव्हतं. हिरवी भाजी होती ना ती पण अशीच बारीक करून केलेली आणि ती नंतर आता ही सुकवून ठेवली. ती आपल्याला हवी तेव्हा करता येते. आता ही पूर्ण सुकलेली पण नाही आणि पूर्ण ओली पण नाही अशी भाजी. तर ही आता मी हाताने ही चोरत नव्हती म्हणजे थोडाफार ओलावा ह्यात आहेच म्हणून मिक्सरमध्ये ही भाजी घेतलेली आणि यामध्ये ना थोडंसं 1 चमच्याभर आपलं डाळीचं जे असतं ना चणाच्या डाळीचं पीठ तर ते टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची. छान होते ही भाजी. आता हरभऱ्याचा सीझन आहे सगळीकडे. हरभऱ्याची पेरणी झाल्यानंतर ही फुलं यायच्या अगोदर भाजी फिरली जाते. बरेच जण साठवून ठेवतात वर्षभरासाठी सुद्धा. वाळवून ठेवली का भरपूर दिवस राहते. आता बारीक केल्यानंतर बघा ही जशी की आपण हिरवी भाजी बारीक करतो तशी झालेली. तेलामध्ये आता ही भाजी करायला सोपी पटकन होते आणि चवीला मात्र मस्त लागते. आता ही शेतातली भाजी बिना धुता ठेवलेली आहे कारण त्यावरती फवारा वगैरे काही नव्हता त्यामुळं. भाजी धुतली की त्याची चव निघून जाते कारण त्याच्यावरती जो आंबटपणा असतो ना त्यानंच भाजीला खरी चव राहते. तेलामध्ये फक्त जिरं मोहरी ठेचलेला थोडासा लसूण टाकलेला आहे. हिरवी मिरची लसणाची पेस्ट टाकायची आणि यामध्ये ना हरभऱ्याची डाळ मी भिजवलेली आणि शेंगदाणे थोडेसे भिजत ठेवलेले तर हे टाकलेले आहेत. हे भाजीत छान लागतं. तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी सुद्धा चालतं. नंतर मीठ टाकलेलं आहे आणि हे डाळ थोडीशी परतून घ्यायची कारण हरभऱ्याची डाळ शिजायला जरासा वेळच लागतो. आणि यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता भाजी तुम्हाला किती करायची. ही भाजी ना तर जास्त घट्ट करायची नाही मग तेवढी नाही चांगली लागत. थोडीशी पातळच केल्यावर ही चांगली लागते. जसे आपण गरगटा वगैरे करतो ना पालकाचा असू देत किंवा आमटीचा त्याच्यासारखीच करायची आहे. तर हे आता वाटून घेतलेली भाजी यामध्ये टाकायचं. पाण्याला उकळी आल्यानंतर ही भाजी टाकायची आहे आणि आता हिला शिजू द्यायचं. 1-10 मिनटं तरी बारीक गॅसवरती ठेवून द्यायची शिजण्यासाठी. खरंच छान लागते. आता हरभऱ्याचा सीझन आहे करून बघा एकदा ह्या पद्धतीने. हिरवी भाजी असेल ना ती सुद्धा सेम ह्याच पद्धतीने बारीक करायची. थोडंसं पाणी टाकलं की बारीक होते ही. आता भाजी ठेवली एका गॅसवरती शिजायला आणि सकाळी मुलांच्या टिफिनसाठी शेपूची भाजी केलेली. मग कणिक सकाळीच मळलेली होती तर राहिलेल्या चपात्या करून घ्यायच्या आणि नंतर भाकरी करायच्या.
आणि ह्या लोखंडाच्या तव्यात ना चपाती पण छान होते आणि भाकरी पण छान होते. चपाती भाजताना मात्र ना थोडीशी काळजीपूर्वक भाजायला लागते, म्हणजे आपलं लक्ष प्रॉपर त्या चपाती भाजण्यावरच राहिलं पाहिजे. थोडा लेट झाली की मग ती करपते. पण व्यवस्थित भाजली ना तुम्ही एकसारखी आलटून पलटून अशी छान राहते आणि चवीला सुद्धा छान लागतात. आणि खरंच बऱ्याच महिलांना ना लो हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम राहतोच. तर असं लोखंडाच्या जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही लोखंडाच्या भांड्यामध्ये, म्हणजे सुक्या भाज्या आहेत किंवा चपाती भाकरी असं ह्यातलं खाल्लेलं चांगलं राहतं. तर जशी बघा आपली त्या तव्यावरती होते ना तशीच होते. आणि मला कसं व्हायचं, दोन्ही वेळेला चपाती पण आणि भाकरी पण करावं लागतंच. त्यामुळं ना चपातीचा तवा मग तो खराब होत होता. त्यामुळे आता हा लोखंडाचा तवा वापरायला सुद्धा आपल्याला बरा पडतो. दोन्ही पण ह्यात केलं तरी चालतंय. तर चपात्या करून झाल्यानंतर भाकरी पण करायच्या होत्या. तोपर्यंत ही भाजी बघा मस्त अशी शिजत आलेली आहे. जास्त घट्ट भाजी करायची नाही, त्यामुळे थोडीशीच बारीक करायची. तर नानांना जेवाय दिलेलं आहे. चपात्या भाजल्या की त्यांना लगेचच म्हणजे चपात्या भाकरी चालत तोपर्यंतच आमच्यात जेवणं शक्यतो चालू असतात. करतच मग जेवायला वाढायचं चालू असतं. त्यानंतर 2 भाकरी पण करून घेतल्या. आज ज्वारीचं दळण करायचं होतं. ज्वारीचं पीठ संपलेलं, म्हणजे ह्या शेवटच्याच भाकरी झालत्या. ज्वारीचं पीठ तेवढंच दळून आणतो, 8 शेरी म्हणजे 2 शेर, कारण जास्त दिवस राहिलं तर मग भाकरी येत नाहीत. बाजरीची भाकरी वगैरे जास्त नाही करत आम्ही, कारण ती भाकरी जास्त कोणा आवडते पण ॲसिडिटीमुळं ना, आता थंडीच्या दिवसात चालते ती खरं, पण ज्यांना ॲसिडिटी आहे त्यांना ती भाकरी जास्त सूट करत नाही. तर ही मस्त अशी भाजी तयार झालेली. आपल्या ज्या आपण दुसऱ्या पालकाचा गरगटा करतो किंवा आमटीचा, ते करायला वेळ लागते, पण ही करायला अगदी झटपट होते आणि चवीला छान लागते. भाजी धुवून केली असेल तर ना मग त्यामध्ये थोडंसं टोमॅटो ॲड करा, कारण थोडासा आंबटपणा असल्याशिवाय भाजी चवीला चांगली लागत नाही. नंतर आज माझं झालेले काम आवरून, पण म्हणलं आता मशीन लावायची होती, कपडे तर जास्त नव्हते, म्हणून आता सोप्याचं कवर काढलं, हे लावून घेऊया म्हटलं त्यासोबत. हे काय जास्त खराब झालं नव्हतं, तरी पण मग आता खालची सगळी किचन वगैरे माझं आवरून झाल्यानंतर मग मी कपडे लावायला आता वरती. मग थोडंसं फरशी पण पुसायची होती, म्हणलं कपडे लावून फरशी पुसून घ्यायची. तर इथं मुलांना संध्याकाळच्या वेळेला डाळिंब सोलून देत होते बाहेर. संध्याकाळच्या 6:15 वाजलेल्या आणि आता अंधार थोडासा लवकरच पडतोय. आज थोडीशी नॉर्मल थंडी कालच्यापेक्षा कमी वाटत होते. तर असा आता आजचा व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ.